दोस्ताना हाय लय भारी, दोस्ताना हाय लय भारी, एकमेकांच्या काढून फोडी कशी जमली धमाल जोडी, एकमेकांच्या काढून फोडी कशी जमली धमाल जोडी। कधी गणाचा टांगा पलटी, कधी आमिरची होती या सरसी, नको नको ती लपडे करती येते अंगल्या दोघांच्या वरती। अव काय सांगायचं, कधी गणाचा टांगा पलटी, कधी आमिरची होती। अरे अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान, एक मुकान बोला बोला जय जय हनुमान, एक मुकाने बोला बोला जय जय हनुमान। अरे सीतामाई शोधासाठी गाठली सलंका, तिथे रामनामाचा तू वाजविला डंका। काय चाललंय मित्रा? काय रे आमिर, काय करतोय? अरे काय नाही, पाणी तापवाय सरपंच संपलंय। आई म्हणली जाऊ उसाच्या कांडकी आण जरा, मग घेऊन चाललो या। बापूंची आंघोळ राहिली ना अजून। अरे गाना गिजर बिजर बसवायचा काही गोळा करत बसलाय तू एक। शाबास पटे, हा हीच लाईट बिल भराय आमच्याकडे पैसे नाहीत आणि बसवतो गिजर म्हणजे हो दे आमचं पाळ। आयला का बोलतोय तू? पैसा पैसा करतो बाबा। अरे होय राम रे, मला रात्रभर झोप नाही का? हेच गावचा विचार करतोय रे। गावचा? हा ना। आणि तू? अरे गाना आपला स्वतःचा विचार करायचा, गॅरेज बिरेज वर लक्ष द्यायचं। अरे सगळ्यांनी स्वतःचा विचार केला तर गावचा विचार कोण करणार? आजूबाजूची गाव किती प्रगतशील झाली। हा, प्रत्येक गावाला डांबरी रस्ता काय, दुकानं काय, स्कीमा काय मंजूर, आपल्या गावाला काय मंजूर झाले? अरे गाना ती सरपंच आहेत की, ती सरपंचनी बघून घेतील, आपलं काय करायचं गाना? असं नको म्हणून। हा ऐक, माझ्या डोक्यात एक प्लॅनिंग आले। तू इकडे इकडे मस्त प्लॅनिंग आहे, इकडे की तुला सांगतो काय करायचं ते। आपल्याला काय करायचं, आपल्याला आपलं गाव जर पुढे न्यायचं असेल ना, तू डोकं चालव, तुला सांगतो फक्त काय करायचं ते। कसलं कशावर बोलायचं तुला? मला तर काय कळणार भाऊ तुझं। हा बघ आमरे, बरं का आमिर, मला गावची लय चिंता वाटते का? अरे गाना तुला मस्त गावची चिंता वाटते रे, पण गावाला कधी तुझी चिंता वाटली का? हा, मला सांग, 2 महिने तुझं गॅरेज बंद होतं, गावानं काही वर्गणी काढली तुझं गॅरेज चालू करायला मदत केली का? अरे तसं नाही आमिर, मग त्यांनी जसं केलं तसं आपण वागायचं का? हा, असं नाही, असं नाही। आपलं गाव पुढे गेलं पाहिजे, आपल्या गावचं नाव झालं पाहिजे, देशातच नाही तर राज्यात सुद्धा आपल्या गावाचं नाव झालं पाहिजे। अरे तुला ती भास्कर पेरे पाटलाचं गाव माहिती ना तुला? पाठवदा। अरे काय का तिथल्या लोकांना फिल्टरचं पाणी गरम आंघोळीला, हे तर आपल्या गावाला 5व्या दिवशी पाणी सुटतंय। आयला गाना मला तर असं वाटतंय, तसं जर करायचं असेल तर मला वाटतं ह्या पंचवार्षिकला आपणच इलेक्शनमध्ये उतरलं पाहिजे। मी काय करतो गाना, सरपंच म्हणूनच उभा राहतो, मग बघ गावचा विकास कसा आपल्या मागं पळतोय। हो हो, तुझ्या मागं गावचा विकास पळणार की? तो याडा विकास नाही का, तो पळणार तुझ्या मागं, तो सगळ्याच्याच मागं अशी दगड घेऊन पळतो का? मग अरे काय बोलतोय का? आपलं काम नाही, आपला पिंड नाही राजकारण, राजकारण करावं त्या बाजनानं आणि ते चेअरमननी, आपलं काम नाही। आपल्या डोक्यात काय माहिती का? बघ आता बाजनाचं ध्येय काय आहे? गावचा विकास झाला पाहिजे। चेअरमनचं ध्येय काय आहे? गावचा विकास झाला पाहिजे। आपलं काम काय माहिती का? ह्या दोघांना एकत्र आणायचं, ही दोघं एकदा एक झाली आणि मग बघ विकासच विकास। हा, मला काही विरोधक एकत्र आणायचं म्हणजे अवघडच आहे बरं का तसं। अरे कशाचं अवघड आहे? अरे प्रयत्नांती परमेश्वर। हा बर, तू काय कर माहिती आहे का? तू काय कर, चेअरमनचं ना माझं असं बिले काही जुळत नाही बरोबर, बाजनानं माझ्या शब्दाच्या बाहेर नाही। मी बाजनाला सांगतो ना, आणि एकदा का बाजनाला पटवून सांगितलं की बाजनाला लगेचच तयार होईल, दोघांची युती झाली एकत्रच चालतंय। हा, बिनविरोध इलेक्शन तसं करू। आणि जरी त्यांनी ऐकलं नाही ना, हा डायरेक्ट माझा प्रस्ताव म्हणतो की मी सरपंच केला उभा राहतोय, तू फक्त मला पाठिंबा दे। मित्र तू असताना माझ्या संग मी काही करणार। तू सरपंचला उभा राहत असला ना, माझा तुला पाठिंबा नाही अजिबात। म्हणजे तुझा त्या बाजनावर विश्वास आहे माझ्यावर नाही, त्या चेअरमनवर विश्वास आहे माझ्यावर नाही, आला का दोस्त आहे का मी तुझा? तसं नाही आंभऱ्या, तुलाही चांगला माझा मित्र आहे, पण तू एकदा राजकारणात घुसला का नाही की तुझं वाटलं होणार, गावचं वाटलं होणार आणि तुझ्या अंगा सगळा भ्रष्टाचार घुसणार।
आलं लक्षात. तो हाय असा चांगला आहे म्हणलं ना, राजकारण आपला पिंड नाही, आपण राजकारणात घुसायचं नाही, आपण असा विकास करत राहू. तुला जी सांगतोय ते काम कर. आलं का लक्षात. बघा ना, तू विचार करला का? हा आत सगळा विचार केलाय, आता चर्चा करू नको, डायरेक्ट मोर्चा घेऊन जाऊ. आलं का लक्षात. मी जातो हा. आणि चेअरमनला पट्टी पाडतो. चालते. चेअरमन माझ्या शब्दाच्या बाहेर नाही का ना. हा मग ते जाकीन बोल की चेअरमनला मग. मी बोलतो. आणि कामच करून ये. मी बी कसं बाजूला बाटली उतरवतो बघ आता फक्त. हा चल एक वजू घेतो का माझ्या बरोबर. वजव अरे कंबरले दुखती. होय ना. बरोबर. मी जाऊ का, मला काम आहे दुसरं. हो हो जा जा. कंबरले दुखती नाही तर मी आलो असतो. हो शिलिकच भरली. हो शिलिकच भरली. भाकरी खाताना नाही शिलिक भरत होय. 2 टाइम येऊन खातोय घरचं. ज्ञानेश्वरी, का ग श्रावणी, ये ना. काय चाललंय तुझं? काय नाही, भांडी घासते. मग काय तुझ्या ऍडमिशनचं झालं का नाही? नाही झालं, तुझं झालं? हो अगं मी घेतलं ऍडमिशन. कुठे घेतलं ऍडमिशन तू? अगं बारामतीला घेतलंय. लय भारी कॉलेज आहे, आपल्या मैत्रिणी सगळ्या आहेत तिथं. भाऊ की मी सांगते आप्पांना. लवकर घे ऍडमिशन, परत फुल होतील. सांगते मी आप्पांना ऍडमिशनचं. बरं मग लवकर बघ, चल मला जायचंय, काम आहेत घरी. येऊ का? हां हॅलो. हां अण्णासाहेब नमस्कार. बोला की सरपंच म्हणून काय म्हणताय? हो का. हां रस्त्यातलं जर कमिशन खाल्लं तर माझ्या इतका वाईट नाही हा कोणी. आव बराबर आहे, पण जरी खाल्लं तरी मला सोडून नाही हां. म्हणजे माझं काय नाही व, पण कसं असतं आपल्या पार्टीतली जी लोक आहेत की नाही त्यांना मला फुल नाही फुलाची पाकळी द्यावी लागते व. हां हां बरोबर आहे. नाना हां चालतंय अण्णासाहेब, ठेवू का? ओके. आला काका ना, आज सकाळ येणं केलं. आलतो तुमच्याकडेच. काय म्हणता? अरे पण तुझ्याकडेच मी येणार होतो. माझ्याकडे? मग काय का? हे बघ की. अहो हे सूप का मांडलं इथं? अरे सुपय वय ही. अरे बघ केला का. खाला का. सुपाच्यात ही सूर्यफुलाची फुलं कोण दिल्यात तुम्हाला? अरे सूर्यफुलाची फुलं नाहीत. अरे गणा शेजारच्या गावात मला बोलावलं होतं मार्गदर्शनासाठी. कुणाला? तुम्हाला वय? मग काय. आणि कुठल्या शेजारच्या गावात? दुधे भावीत. हा मग काय. अरे खायला का तुला सांगायचंय, गावात माझं भाषण चालू झालं. हा काय तुला सांगायचंय, टाळ्याचा कडकडाट, शिट्ट्या, आणि काय मला उत्स्फूर्त प्रतिसाद होता वयला का. नक्की तुम्ही भाषण करत होता का लावणीचा कार्यक्रम करत होता? टाळ्या शिट्ट्यानं वाजायला लागल्या. काय लागा का ना बोल तू, लावणीचा कार्यक्रम असतो का रे? ती म्हणली तुमच्या गावात जेवढा विकास झालाय ते आमच्या गावात झाला पाहिजे, म्हणून तुम्हाला मी स्पेशल बोलावलंय असं म्हणत होती ती. आता बॉम्ब आलता का? म्हणजे आपल्या गावात विकास झालाय वय? 5व्या दिवशी ना पाणी सुटतंय, जत येतात पाण्यात सगळं, माणसं जुलाबा बसलेत. उन्हाळा दिवस आहे का ना, आता पाऊस पडायला सुरुवात झाली की नाही, दिसाड पाणी. काय दिसाड दरवर्षी हीच ऐकतोय नाना, कुठं कधी दिसाड पाणी सुटलंच नाही. पहिलं 3 दिवसात सुटत होतं, परत 4 दिवसांनी येलं, आता 4 दिवस बंद झालं, आता 5व्या दिवशी पाणी येतंय. उन्हाळ्यामुळं का ना पाणीच कमी, पाण्याची पातळी कमी. नाना हो का, काही असू दे हो का, मी प्रामाणिकपणे सांगतो नाना, तुम्ही जरी सरपंच जरी असला ना, आणि मी जरी तुमचा कार्यकर्ता असलो ना, मी ठळक आणि स्पष्ट बोलणारा माणूस आहे. नाना अजिबात आपल्या गावचा विकास नाही. अहो तुम्ही ही बाहेरच्या गावात जाऊन बघा, मी फिरतोय माझ्या मामाच्या गावात, माझ्या आत्याच्या गावात, माझ्या मावशीच्या गावात, काय विकास आहे राव, डांबरी रस्ता इथं. अरे का ना मग आपला कुठला विकास राहिलाय सांग. आणि तू माझ्या पार्टीतला असून जर असं बोलत असशील, विरोधक काय म्हणतील मला तुला कळतं का? हा का, विरोधक काय बी म्हणू द्या, पण विकासाच्या नावाखाली गावचं बखास व्हायला लागलं ना, मी बोलणार म्हणजे बोलणारच. ना राव तुम्ही चांगला माणूस आहे का ना, तुम्ही चांगला आहे का ना, मी म्हणतो तुम्ही 100% चांगला आहे. माझा आहे का थोडं काय करू माहिती हो काय, आता तुम्हाला पण वाटते प्रामाणिकपणे गावचा विकास झाला बरोबर का नाही, आणि चेअरमनला बी वाटते गावचा विकास झाला पाहिजे. त्याला कशाचं वाटतंय तबा, तू आपलं काहीतरी सांगत जाऊ. वाटते धरून चाला, वाटते बाबा, वाटते बरोबर वाटतंय. जर गावचा विकास जर होत असेल 2 पावलं तुम्ही मागं सरचाल का नाही मला सांगा. 100% सरील. आणि मग मला माहित होतं, मग मी काय म्हणतोय तुम्हाला, तुम्ही दोघं एक व्हा, तुम्ही आणि चेअरमन एक व्हा, मग बघा विकास कसा आपल्या मागं पळतोय ती. बरं ठीक आहे, तू म्हणतोय चेअरमन मी एक होऊ, हा होतो, पण हे का ना काय आहे माहिती आहे का, चेअरमनचं तुला अजून हिस्ट्री माहित नाही. चेअरमनच्या बापाने आमच्या बापाला कधी सरपंच होऊन दिलं नाही, इतका त्रास दिला एक नाही, आयुष्य गेलं.
माझा बाप बिचारा मेला हातपाय फोडून, पण त्यांनी एकदा बी सरपंच होऊन दिलं नाही. अहो ना मग आता तो काळ कधीच आहे, पार 1857 कशाला काढताय तुम्ही? आता तुमचा बाप गेला, दुश्मनी गेली, त्याचा हात उकरून काढताय तुम्ही. दुश्मनी कशी गेली? हे चेअरमन माझा दुश्मनच ना. त्या बापाचा पोरगा म्हणजे कुणाचा? माझा दुश्मनच ना. ना ही दुश्मनी बिश्मनी काय काढू नका. आता विकासासाठी ना सगळी दुश्मनी गिळायची, आपण एक व्हायचं आणि काय करायचं मग बघा कसं. का आता विषय काय होतोय ना माहितीये का, तुम्ही रस्ता मंजूर करून आणला की चेअरमन आडवा पडतोय, चेअरमननी मंजूर करून आणला की तुम्ही आडवा. अरे चेअरमनने आतापर्यंत मंजूरच काय केलं? नुसतं का ती नुसतं सांगत असतं मी असं केलं आणि मी तसं केलं, ती काय करत नाही. काही असू द्या, फक्त आपल्याला भांडणं मिटवायच्यात आणि यंदाचं इलेक्शन आहे ना बिनविरोध करायचे. बरं चालतंय, चल आम्ही दोघं एकत्र होतो, पण फक्त चेअरमनला सांगायचं माझ्या अंडर काम करावं लागेल आणि माझ्या पक्षात प्रवेश करावा लागेल. त्याच्या पक्षात जाय मी मोकळा नाही. मला माणसं थोबार आणतील माझं गावात. म्हणजे ना तो तुमच्या अंडर काम करणार का? हो. तुमच्या पक्षात प्रवेश करणार का? त्यापेक्षा तुम्ही त्याच्या अंडर काम केलं, तुम्ही त्याच्या पक्षात जर प्रवेश केला तर काय मरतय वय? का तुला डोकं बी काय का नाही? तुला कळतं का? कळतं हा? तुला का आपल्याच पार्टीत आपल्याच माणसाला म्हणतोय तू त्यांच्या अंडर जा, म्हणजे तू माझ्या परत अंडर, म्हणजे किती लांब गेलो आपण? आपल्याला कोण विचारणार आहे उद्या? हो कळलं की. म्हणजे मला नाही डोकं, तुम्हाला डोकं आहे की. चांगलं डोकं आहे तुम्हाला बरं का. काय झालंय माहितीये का, तुम्हाला सत्तेची लालसा एक नंबरची नाना, खुर्चीचा मोह तुम्हाला सुटाना. खुर्चीचा मोहच नाही रे बाबा. मला एक सांगा, तुम्ही माझं ऐकणार आहे का नाही? ऐकलं की मग फक्त माझ्या अंडर काम करायला लाव ना. तुमच्या अंडर तो काम करतो का? काय झालं न करायला? हा सांगायला मोठं आलं का लक्षात? तुमचा बाप हातपाय फोडून मिळाला ना, शेवट तुम्ही सुद्धा हातपाय फोडून मिळणार आहे, तळकाट लागणार आहे, गावचूक पैसे खाताय, लबाड एक नंबरचा माणूस अरे आहे. नीट बोल आलं की. का लक्षात? नीट काय तुम्हाला नीट बोलायचं? आणि असली ना उकरंड्यावली ही फुलं पिलं आहेत ना, गुच्छ अशी ठिकाणी आहेत आमच्याकडे. आलं का लक्षात? का तू येऊन आमचंच बदनामी करायला आलाय का आमच्या घरी? लबाड. अरे जातो लाबाड काय का सांग तू? हे सांगायला लागला चेअरमनच्या अंडर. अरे हे असलं रोज मिळतंय मला, आणि कुणाच्या अंडर जाऊ मी? ए चान ग. अमोल, संध्याकाळी काय करतोयस तू? काय नाही म्हणतोच आहे. मग चल माझ्या बरोबर, जरा सासरवाडीला जायचंय आमच्या. का? अरे तिला बी आणायची आणि पाहुण्यानं मटणाचा बेत केलाय, जाऊन जेवून बी येऊ. काय माहितीये का, मटण म्हणलो गाड्या नग आपल्याला जोडणारच नाही मटणाचं. कर काय माहितीये का, एका जोडीदाराच्या घरी असाच जेवायला गेलो तुम्ही. कशाच काय अर्ध कसंच मटण शिजवलं सुद्धा नाही. अहो चावता चावाना मटण ती काय तुम्हाला सांगायचंय. आणि खाल्लं 6 महिन्यावर हातूर हो तुम्ही. नाही बाबा, आमच्याकडे तसलं काय नसतं. जावा यायचंय म्हणजे चांगलं मऊ शिजवून तुला मी खायला घाल, तू काळजी करू नको तू. बघा नाही तर न्याचा रसा रसा वाढचाल. नाही बाबा, माझ्यावर विश्वास आहे ना. चल. चेअरमन. मग अरे आमिर, काय चाललंय? काय नाही निवांत आहे बघ. आज काय दोघं निवांत बसलाय, काय भानगडे? काय नाही चाललंय वाईज किरकोळ चर्चा असंच. बरं कसं चाललाय तुझा धंदा? एक नंबर. होय ना. काय झालं चेअरमन, लय महत्वाच्या विषयावर चर्चा करायची होती तुमच्या बरोबर. माझ्या बरं हो. बोल की. अमोल तू जरा जातो का? जातो. अरे त्यो आपलाच माणूस आहे, नाही काय अडचण. बोल तू बोल. आपला आपला आहे पण घापला करू नये म्हणजे झालं. नाही नाही लका, तसं आपल्या विश्वासातला माणूस आहे ते. नाही काय बोल. होय चेअरमन, तुम्हाला असं वाटत नाही का आपल्या गावचा विकास झाला पाहिजे? अरे गावचा विकास व्हावा म्हणून तर आम्ही झटतोय दिवसभर. काय आम्हाला काम माहिती दुसरी? आता तुम्ही जाता वेळ गावच्या विकासाला, मग कधी दिसता नाही मला. आता पाय ना पाय झिजलं चेअरमनचं. अरे अमोल कुठं झिजलं पण, कुठं डेअरी होय? हा अरे डेरीव काय म्हणतोय, जिल्हा परिषदेला हेल्पाट घालून मी आणतोय स्कीम मंजूर करून आणि आयतच क्रेडिट बाजनाना लाटतोय. तुम्हाला हिथंच कळा नाही ना. अरे हेच कळलं ना म्हणजे. तुम्हाला हिच तर कळा नाही ना. काय झालंय माहितीये का बरं का चेअरमन, मी लय बारकाईने विचार केला तेव्हा एक गोष्ट माझ्या लक्षात आली की गावातला जर कर्तृत्वान माणूस असेल तर ती म्हणजे चेअरमन. आता कसा लाख मालाच बोलला. अरे चेअरमन म्हणजे देव माणूसला का? देव माणूसच नाही, गावात प्रॉपर्टी एक नंबरला कोणाची? चेअरमनची. बरोबर का? पण काय होतंय बाजी नाना तुमचं श्रेय घेतोय असं वाटत नाही का तुम्हाला? तीच होते, मी हीच सांगतोय सगळ्याला. अरे अंगणवाडी मंजूर मी करून आणायची, रस्ता मंजूर मी करून आणायचा, गावात कुठली स्कीम आली मी आणायची, आणि बाजीनाना सरपंच असल्यामुळे आयतच नानाच्या पदारात पडते. काय फायदा माझ्या कष्टाचा? चेअरमन तीच तर तुम्हाला सांगायचंय. मला काय वाटतंय, तुम्ही जोपर्यंत विरोध पार्टीमध्ये आहे का ना तोपर्यंत आपल्या गावचा विकास होणार नाही, आणि तुम्ही सुद्धा पाठीमागं पडताय. लक्षात घ्या. मला काय वाटतंय, तुम्ही बाजी नाना एकत्र येता का?
म्हणजे काय होईल माहिती आहे का, तुम्ही जर एकत्र आला ना दोघं तर तुमची बी कामं पुढे येतील आणि आपल्या गावचा बी विकास होईल. अरे नाना मी एकत्र काम करायचं म्हणजे इतकं सोपं आहे का? अरे ते नाना माहित नाही वय उदय नुसता उद तो आपल्या बरं काम मिसळल. अरे नानांनी ह्यांनी एकत्र काम करायचं म्हणजे आगीत उठून फोपड्यात पडायचं काम झालं. मला काय वाटतंय माहिती आहे का, भाजीना तुम्ही एकत्र येऊन काम केलं पाहिजे, विरोधच राहणार नाही ना तुमच्या दोघांना. अरे मग एक काम कर ना, नानाला म्हणव ये माझ्या पक्षात, राहिलेलं 1.5 वर्ष मी सरपंच होतो, काय अडचण आहे नानाला. हा ही बरोबर बोललो बघा chairman. शाबास पट्टे, भाजीना कसं येईल बरं? हा कसा येईल कसं म्हणजे? येईल भाजीना तुमच्या? जसा बाजी नाना माझ्याकडे येऊ शकत नाही तसं मी बी बाजी नानाकडे जाणं शक्य नाही ना. अहो पण कुठंतरी विचार केला पाहिजे राव गावचा. हा अरे पण विचार दोघांनी केला पाहिजे ना, मी एकट्याने विचार करून काय उपयोग आहे. करा की, तुम्ही त्यांच्या अंडर काम केलं म्हणून काय बिघडल होय? अरे काय बोलतोय ही? अरे पिढ्यानपिढ्याचा आमचा विरोध आहे, असा लगेच मिटल वय. शाबास, मला नाही वाटत बरं का तुम्ही गावचा विकास करचाल. तुम्ही 100% गावचा भाकासच करून ठेवणार आहे. अरे गावच्या विकासाला आम्ही कधी बी तयार आहे. तू बघ नानाला विचारून, नाना तयार होतोय का या गोष्टीला. चला येतो, राम राम. एवढं सोपं असतं तर मागत झालं नसतं वय. नानाच्या अंडर काम करा सांगायला आलाय बघ. अहो ही लय मोठं राजकारण आहे, तुम्हाला नाही कळत. आलं का लक्षात? पण सावध राहा. अरे हे आपलं अस्तित्व संपवायला बघतात, पण त्यांना काय माहिती आपण बी. बाल्या दिदा मी कामावर चाललोय बाय. आप्पा काय झालं माझ्या ऍडमिशनचं? अगं बघतो की बाय. आप्पा माझ्या सगळ्या मैत्रिणींनी ऍडमिशन घेतले. अगं बाय तुझं बी मोठ्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतो मी. हो. हां बरं तू घरातलं काम करून घे सगळं आणि बाहेर कुठं जाऊ नको. नाही. जाऊ का मग मी? हो. हे सारा नाही मी काढला. काढतो की ना. अरे आप्पा एकच सारा झालाय बे आताशी. काढतो. बरं त्यो बी काढायचा या. बरं काढतो की. हा काय झालंय, आभाळ आलंय आणि पाऊस बिऊस आला ना टमटम सुद्धा बाहेर निघणार नाही यातनं. भरतो की टमटम मध्ये भरून निघतो की. हा ही झालं का नाही अजून एक सारा काढायचा आणि मग भरून न्यायच. बरं चालतंय की. जरा हात उचलतात घे आप्पा. घेतो की. हा मला बी दुकानावर जायचंय, गडबड आहे. चलू का? ना हा जरा काम होतं तुमच्याकडे. काय बोल की. पोरगी 5 झाली माझी. कितवीला? 12वीला. अरे वा किती टक्के पडली? 75% पडली ना. लोका चांगलं झालं बरं का आप्पा. पुरीच्या आधी पुरीच्या बापाचं हार्दिक अभिनंदन बरं का. लय मस्त टक्केवारी पडली. तुमच्याकडे काम होतं 20,000चं. म्हणजे 20,000 रुपये पाहिलं होतं. 20,000 लागायचं ते. आईला आप्पा काय झालंय माहितीये का, माझ्या बी दोन्ही पोरांचं शिक्षण चाललंय आणि मला जवळजवळ वर्षाला एक नाही 2-3 लाख असं लागते ते. ॲडजस्ट करू करू माझा जीव काकुलतीला आलाय. आईला अवघडच झालंय बरं का. बांधील राहतो की तुमच्यात. नाही बांधील नाही, तुला काम असलं का नाही तुला मी कंटिन्यू सांगत जाईल, त्याची बी अडचण नाही. पण जरी काम केलं तरी आठवड्याला तुला मी पेमेंट देत जाईल. पण एवढं काही लगेच ॲडजस्टमेंट होणार नाही माझ्याच्यानं. बाकी माझ्यासाठी कर. पोरगी लई हुशार आहे. हाय हुशार, पण आता बरं बघू आपण काय होते. पण माझ्याच्यानं आता तर मला नाही वाटत लगेच ॲडजस्ट होईल म्हणून. तरी मागं पुढं मी तुला करील, पण आता लगेच नाही यार. काय लय अडचणीत यार. माझ्याच पोरांना शिक्षण चालवले ना. जाऊ का मग? हे उरक तेवढं ही पटदिशी भरून न्या, परत टमटम निघायचं नाही. देतो भरून. चेअरमन अरे काय अप्पा, तुमच्याकडेच काम होतं. बोला की. काय ना उचल पाहिलं होती. उचल कशाला र? अहो पुरीचं ॲडमिशन करायचं होतं. बर 20,000 रुपये पाहिलं होतं. अरे उचल पहिली बी तुझ्याकडे आहे की रे अप्पा. 5-7 हजार रुपये पहिलेच आहे तुझ्याकडे. आता गई महिन्या 1.5 महिन्यात येईल का नाही, मग ती फेडून देतो की. हाय बरोबर तुझं बी. आणि कसं आहे, पोरांच्या शाळेसाठी मी बी नाही म्हणलो नसतो, पण माझं बी हात गुतल्यात चिपखाली. आता 15-16 लाख रुपये उचल वाटलेली, अजून त्यातले काहीच रिकव्हरी झाली नाही. तू एक काम कर, गई येऊस्तोवर कुठंतरी ॲडजस्टमेंट कर. महिन्या 1.5 महिन्यात तुझी गई येली 20,000 रुपये माझ्याकडनं डिरीवनं घेऊन जा
आणि जे कोणाचा व्यवहार केलाय ते त्याचं त्याला माघारी दे. बघा की तेवढं. अरे काय झालं असतं तर नक्की केलं असतं. एवढ्या वेळ ऍडजस्टमेंट कर आता, परत त्याला देतो तुला. होय राम रे, हा काय झालं तुझं? ज्या कामगिरी ज्या मोहिमेवर तू गेलता त्या मोहिमेचं काय झालं? आयडिया कोणाची होती? आयडिया माझीच होती. माझी तूच सांग, तुझं काय झालं? करला काम रे. तुझं सांग काय झालं? बाजीनानाकडे गेलता तू? बाजीनाना ना लय बाजिंदा निघाला का तेव्हा बाजीनाना का? लय चॅप्टर का. अरे कवाच मी कुळापत काढायला लागला. म्हणला माझ्या बापाचा हातपाय खुडून मिळाला माझा बाप, ह्याने माझ्या बापाला कधी सरपंच होऊन दिलं नाही. आणि मी सुटू काय फापट फापट पसरा. म्हणला त्या चेअरमनला बोलव, माझ्या अंडरखाली काम करायला लावू आणि म्हणला माझ्या पक्षात यायला लावू. अयो अक्षरशः माझं इतकं डोकं तापलं तांबरे, असं वाटलं उठावं आणि त्या नानाला थळा थळा हाणावा. पण मी माझा राग आवारला आणि निघून आलो बाबा. चेअरमन नाही जाताना तर लय म्हणत होता बाजीनाना माझा माणूस आहे. हा राजकारणात कोणी कोणाचं नसतं, राजकारणात कोणीच कोणाचं नसतं. लय बेकार राजकारणी माणसावर कधीच नादी लागू नाही कोणी. अरे त्या चेअरमनकडे गेलो. हां मला का चांगल्यावाने म्हणलं चेअरमन राव एक आलं पाहिजे. हां कशाचं ऐकून घेतंय? एक नंबरचं चोराच्या पोटचा आहे तिला का अजिबात माघार घ्या नाही. म्हणले बाजीला नाही बाबा, बाजीच्या हाताखाली काम करू म्हणले मी. हां हा त्याला माझ्या हाताखाली काम करायला म्हणतंय. म्हणजे नाना नंबरी तर चेअरमन दस नंबरी. हां गाना मला नाही वाटत बरं का असं जर चाललं ना तर गावाचा विकास होईल असं मला वाटत नाही बरं का. आणि तुझं स्वप्न अधुरं ते अधुरं राहील. नाही मला काय वाटतंय तू गावाचं सोडणार, तू तुझा विकास करायचं बघ गाना. अरे गावाचा विकास झाल्यावरच आपला विकास होणार आहे बाळा. अरे गावात काहीतरी पाणी आलं, रोजंदारी उपलब्ध झाली तर ऑटोमॅटिक आपला विकास होईलच ना. लोक गाड्या घेत्याल, फोर व्हीलर घेत्याल ना, मग आपल्या गाडी नीट करा आणत्याल. मग आता ह्याला तोच पर्याय एक शिल्लक राहतोय, बाकी काहीच नाही शिल्लक. तुला सरपंच करायचा पर्याय मला सरपंच व्हायला लागेल. तुला. मग काय तर अरे त्या बाजाच्या पाया पडला, चेअरमनच्या पाया पडला, काय उपयोग आहे? हा आपणच जाऊ ना गावाच्या पाया पडू. लक्षात घे, आपणच जायचं म्हणायचं इलेक्शनला उभं राहणार आहे. अरे येडाय काय? अरे आपण जर सरपंच झालो. आपण नको ऐक, मग एक काम करू ना, एवढी टर्म 5 वर्षाचा मी सरपंच होतो. कसं वाटतंय तुला? हां नाही का ना, तुला ट्रेनिंग देणं लय गरजेचं आहे. आधी काय कर माहिती आहे का, आधी 5 वर्ष मी सरपंच होतो, मी कसं कसं करतोय ती लक्ष दे. 5 वर्ष अभ्यास कर, माझी कामं कशी होतात ह्याचा अभ्यास कर, आणि त्याच्यानंतर पुढच्या 5 वर्ष तू अक्क कर. मी डोळे दाखवून तुझ्या विश्वास ठेवतो. बरोबर. म्हणजे काय होणार माहितीये का, पहिला तुला सरपंच करतो. हा, ट्रेनिंग म्हणजे काय बी होणार झाली माहितीये का, नकाशातनं आपलं गाव गायब होणार, तू गाव विकून टाकणार आणि परत कुठल्या गावावर सरपंच हो मी? कुठल्या गावावर हो? विकून टाकीन. अरे चोर आहे तू, आलं का लक्षात? तुझ्या माझा विश्वास नाही, आलं लक्षात? आप्पा आप्पा या इकडं. बरं झालं बस इथं. आप्पा मला सांगा, आपल्या गावचा विकास झालाय तुम्हाला काय वाटतंय? नाही नाही कसलाच विकास नाही. मला सांगा, आपल्या गावाला माझ्यासारखा सरपंच पाहिजे, काय वाटतं तुम्हाला? लयच की भारी. काय आप्पा डोक्यावर पडलाय होय? ह्याच्यासारखा सरपंच जर गावाला मिळाला तर आपल्या गावाचा विकास होईल का भाकास होईल? हो विकास होईल त्यांना. अरे गाना इतक्या वर्ष बाजरानं आपला सरपंच आहे, काय केलं विकास? आप्पा काय विकास केला? काय नाही, हा मी तर दोघांना पैसे मागून मागून कटाळलो फिरून फिरून. दोघांकडे तुटली. का? बाजी नानाकडे बी गेलतो आणि चेअरमनकडे बी गेलतो. कशासाठी पैसे मागतो? पुरीचं ऍडमिशन करायचंय. पुरीची ऍडमिशन? हा होईल का? ह्यांची दिदी आता 12वीला चांगल्या मार्काने पास झाली बरं का. 75% पडलेत तिला. मग काय झालं आप्पा? पैसेच नाही तर ऍडमिशन करायला. काय आप्पा तुम्ही एवढ्या गोष्टीचं टेन्शन घेऊ बसलाय? हा काय गरज आहे का त्या बाजीनानाकडे जायची आणि त्या चेअरमनकडे जायची? माझ्याकडे आला असता 2 मिनिटात तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला असता. हो केला असा, जसा तू खिशातलं पैसे काढून द्यायचं नाही वय. आपण ह्याचं काय ऐकू नका, ह्यालाच खाया दाणं नाही तर. गाना सगळ्याच गोष्टी पैशाने नाही होतात, डोकं बी लावायला लागतं. लक्षात घे. डोकं आणि आता ऍडमिशनचा डोक्याचा काय संबंध आहे? अरे गाना तुला माहिती आहे का, तिथलं उद्दिष्टच काय तुला माहिती आहे का? कमवा आणि शिका ह्या अंतर्गत कोर्सेस पूर्ण केले जातात. आप्पा जेवढं 12वी नंतरचं कोर्स आहेत ना, सगळं कोर्स आहेत गाना, प्रॅक्टिकल नॉलेज देतात आणि सगळं एकदम शिकवतात. आणि सगळं कोर्स बिर झाल्यानंतर ना फी भरायची गाना. ह्याचं नका काय ऐकू, लय बडा आहे आप्पा. लबड आप्पा तुम्ही डायरेक्ट चला फलटणला माझ्या संग. राम रे, त्यांचा वेळ घालू नको. नक्की आहे का? नक्की. अरे तू चल ना माझ्या अरे संग. अशी कुठली शाळा आहे की आधी कमवायचंय आणि मग शिकायचंय? म्हणतोय ना, तेव्हा आपण जाऊ साहेब संग. तिचं शिक्षण होणं महत्वाचं आहे ना, शिक्षण होणं महत्वाचं आहे ना. बरोबर आहे. बरोबर आहे का? मला सांग 12वी झालं, पैशाशिवाय जर तिचं ऍडमिशन नाही झालं, तिचं वर्ष वाया नाही जायचं का?
अरे जाईल मी तर म्हणतोय की उलट मिळलं तर चांगलंच आहे ना का. मग घेऊन तिथं ऐका आप्पा, आपण उद्या जाऊ त्या इन्स्टिट्यूट मध्ये. चालतंय की. गाणा तू पण संग चल, तुला बी कळल. मी येतोच की, मी येणार ना असं झालंय का. आणि नसलं तिथे ऍडमिशन मिळत आणि गेल्या गेल्या तो जर सर म्हणला ना फी भरा तर मग मी आहे तू आहे. तो जर सर म्हणा पैसे द्या पहिल्यांदा तर फीचं सगळं पैसे मी भरेन तिचं. चालतंय मग बरं का आपण आप्पा? बिना टेन्शन राहा काय. चालतंय उद्या सकाळ उरकून जाऊ लवकर. 7 वाजता जाऊ. आप्पा काय चिंता करू नका बरं का. जावा जा. आयला पोरांचं का शिक्षणाचं म्हणलं मला लय वाईट वाटतं बरं का ना. अरे मला तर तुझ्यापेक्षा लय वाईट वाटतं. अरे आपल्या गरिबीने आपल्याला शिक्षण नाही मिळालं. मग आपल्याला शिक्षणाचं महत्व माहिती ना काय येते. उद्याच्या उद्या काय गाणा, उद्या सगळे कामं सोड, आपण आपांचा विषय मिटवून येऊ. अरे मी 100% लांबऱ्या पण मिळते का तिथे ऍडमिशन नक्की बाबा. अरे ऍडमिशन अरे तसं नाही तोंडावर पडून नाही तिथं गेल्या बाबा. अरे असलं कुठलं कॉलेज आहे ज्या त्या कॉलेजला गेलं ना पहिली फी मागतात. अरे 7-8 ऍडमिशन करून बसलोय मी, तुम्हाला काय सांगतो ही नवीन आहे का माझ्या संग. काय बोलतोय म्हणून तर म्हणलं. आईला का लय डोकं आहे. पुढच्या 25 वर्षाला तुला सरपंच करतो ती टाळी. काय म्हणतोय, आपांच्या पोरीचं ऍडमिशन झाल्यावर ती मला मतदान करतील का. तुला आप्पाच काय आप्पाची पोरगी सुद्धा तुला मतदान करायला बसली झाली ना. आणि दोन मत खिशात. आणि काय पण एक पाहिजे? सांगू तुला भावा, स्वार्थाने कधी रे कुणाचं काम काय करू स्वार्थ नको. स्वार्थ केलं वय. नाही नाही ही जे म्हणतोय ना, तुम्हाला मत मिळते का असलं डोक्यात भविष्याचा विचार म्हणतोय रे हा का. भविष्यात देणार ती मनानीच. तुला मागायची गरज नाही. हा बर चल. आईने स्वयंपाक केला 2-2 घास खाऊ मग. कुठं आहे आई काय बारामती बँकेच्या वरती दुसऱ्या मजल्यावर दिसलं का. इथं लाव गाडी. आपण लावा गाडी. ही होय. आई काय वरती दुसऱ्या मजल्यावर. हा हा ज्ञानज्योती फाउंडेशन. अरे इंजिनिअरिंग युनिव्हर्सिटी एज्युकेशन इन्स्टिट्यूट बघ की वरती. आहे आहे आहे. चला आप्पा. चला ये. चल दिदा आप्पा चला. वर आहे का अजून. हा झालं हे दुसरा मजला आता. हा ठीक आहे. हा हा अरे मस्त आहे बरं का. चला आप्पा. तुमचं बीटेकचं ॲडमिशन आता कन्फर्म झालेलं आहे. बाकी सर्व डिटेल्स तुम्हाला आता ग्रुपच्या माध्यमातून दिल्या जातात. ठीक आहे. या चालेल. नमस्ते आपले सर. नमस्ते. या की बसा बसा बसा. बऱ्याच दिवसातून आलाय. काम होतं तुमच्याकडे. काय म्हणताय. काय आलतो जरा. हे आमचे मित्र गणेश नमस्ते नमस्ते. आणि आमचे आप्पा आहेत. नमस्कार. काय झाले सर, तिथे आता 12वी पास झाले. हां. लई चांगले मार्क पडले. पण सर विषय असा आहे, परिस्थितीमुळे त्यांना पुढे ॲडमिशन घ्यायचं नाही प्रॉब्लेम आला. तर मी त्यांना सांगितलं की आपल्या इन्स्टिट्यूटमध्ये या, तर जरा थोडंसं तुम्ही मार्गदर्शन करा त्यांना. हो 100% होईल. काहीही अडचण नाही. त्यामध्ये आपण काय केलेलं आहे, 19व्या शतकात कर्मवीर भाऊराव पाटील यांनी जी सातारमध्ये कमवा आणि शिका योजना चालू केलेली होती, तीच योजना 21व्या शतकात आपण नवीन पद्धतीने चालू केलेली. त्यामध्ये काय केलेलं आहे की विद्यार्थ्यांच्या कितीतरी असे पालक आहेत, त्यांची आर्थिक परिस्थिती बेताची. बरं त्यांची एवढी पण परिस्थिती नाही की ती लाखो रुपये भरून त्यांचे विद्यार्थ्यांचं ॲडमिशन एका मोठ्या कॉलेजेसमध्ये करू शकते. तर मग त्या विद्यार्थ्यांनी शिकायचंच नाही का. त्यासाठी आपण सिस्टीम काय ठेवलेली, कमवा आणि या शिका या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना नर्सिंग इंजिनिअरिंग या क्षेत्रात आपण ॲडमिशन देतो आहे. त्यामध्ये विद्यार्थ्यांना जॉबला लागल्यानंतर त्यांना फी भरायची सवलत आपण त्यांना उपलब्ध करून दिलेली आहे. त्यामध्ये नर्सिंगमध्ये असे कितीतरी हॉस्पिटलमध्ये आपले विद्यार्थी आहेत ज्या चांगल्या पद्धतीने काम करत करत शिकत आहेत आणि तिथून जे मिळणारं पेमेंट आहे त्या पेमेंटमधून त्यांची शैक्षणिक फी हे भरत आहेत. वा. होय सर. आपल्या कोर्सेस कुठले कुठले ते जरा थोडीशी माहिती देते. आपल्याकडे नर्सिंग आहे, इंजिनिअरिंग आहे आणि UGC मान्यताप्राप्त युनिव्हर्सिटीचं आपलं ACC सेंटर असल्यामुळे 12वी नंतरचे सर्व कोर्सेस आपल्याकडे उपलब्ध आहेत. आत्ता आपण हॉटेल मॅनेजमेंट, नर्सिंग आणि इंजिनिअरिंग हे तिन्ही फील्डमधले कोर्स कमवा आणि शिका योजनेअंतर्गत आपण विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिलेले आहेत. म्हणजे सर फक्त 12वी पास पाहिजे. हो. का ना तुझी 12वी पास आहे ना. माझं पर एमटेक बीटेक पर शिक्षण झालंय. इंजिनिअरिंग केली असते की. अरे इंजिनिअरिंगच्या बी पुढचं आलं एमटेक बीटेक. त्याला काय कळत नाही. बरं बरं बरं. नाही म्हणलं आता सर काय मला अरे तसंच तुला माहिती ना माझं कसं असतं. असं चांगलं बरं का सर. नक्कीच नक्कीच. तिथे तुला काय बघते आज तुझ्या शिक्षणाअंतर्गत काय प्रश्न विचारायचा असलं तर विचार. तुला बाळा काय झालंय तुझं आत्ता. आता 12वी झाली. ओके.
तुला आवड कशात आहे आता? नर्सिंगमध्ये. ओके, अगदी योग्य ठिकाणी आलेली आहेस. आपल्याकडे नर्सिंग हा कोर्स कमवान शिका योजनेअंतर्गत आपण विद्यार्थ्यांना देतोय. त्यामध्ये आपण OPD पासून ते OT पर्यंत सर्व शिक्षण तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली आपण विद्यार्थ्यांना मोफत शिकवतोय. ठीक आहे. त्यामध्ये प्रत्यक्ष विद्यार्थी पेशंटवरती उपचार करण्याची संधी आपण या कोर्स मार्फत विद्यार्थ्यांना दिलेली आहे. सर सगळं बरोबर, पण फीचं काय? फीचं तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. आपल्याकडे कमवा आणि शिका योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना अगोदर जॉब आहे आणि नंतर फी भरण्याची त्यांची व्यवस्था आहे. म्हणजे ज्यावेळेस विद्यार्थी आपल्याकडून शिकून जॉब करायला जाईल त्यावेळेस मिळणाऱ्या पेमेंटमधून त्या विद्यार्थ्यांनी त्यांची फी भरायची व्यवस्था आपण केलेली आहे. आपा म्हणजे कसं माहिती आहे का, आधी शिकायचं मग पैसे द्यायचे. आता हे सगळं खरं आहे सर, तुम्ही माहिती योग्य दिली, तुम्ही म्हणता फी पण नंतर भरायची. पण एखादं असं प्रॅक्टिकल आम्हाला हॉस्पिटल पाहायला मिळेल का, की जिथं तुमच्या ह्या कमवा आणि शिका अंतर्गत एखाद्या विद्यार्थी जॉब करते किंवा शिकतीये? ओके सर, फलटण आणि बारामतीमध्ये असंख्य हॉस्पिटल आहेत. तुम्ही फक्त बोर्ड दाखवायचं ह्या हॉस्पिटलमध्ये मला जायचं आहे, त्या प्रत्यक्ष हॉस्पिटलमध्ये तुम्हाला घेऊन जाणार आणि प्रत्यक्ष तुम्ही स्वतःच्या डोळ्याने बघा. आज आपले असंख्य विद्यार्थी वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये जॉब करत शिक्षण घेत आहेत. म्हणजे सर तुमचं बारामती पण आहे का इन्स्टिट्यूट? फलटण आणि बारामती दोन्हीकडे. अरे मग आपल्याला बरं आहे की आम्ही बारामतीतच आहे सर. 100% बारामतीत सुद्धा आहे. मग आम्ही तिथे ऍडमिशन घेऊ शकतो? 100% घेऊ शकता. म्हणजे तिथली शाखा तिथं आहे? हो. बरं सर, ते आम्हाला बघायला भेटेल का? मग हो आता नक्की, चला की तुम्हाला दाखवतो. हा, लय हॉस्पिटल फिरण्यापेक्षा एखादं हॉस्पिटल आम्हाला दाखवलं नक्की, म्हणजे नक्की. तिला डेअरी येऊन जाईल की बाबा कशा पद्धतीने असतं शिक्षण वगैरे. 100% चालते मग, चल, चला. मी काय म्हणतोय आमरे, तुला भारी केलं बरं का इकडे बघाय घेऊन आला ते. अरे गाणं कसं आहे माहितीये का, ह्या असल्या गोष्टी डोळ्याने बघितलेलं चांगलं असतं ना. हो, दिवस वाया जाईल पण बघितलेलं वाया जाईल का? बरोबर आहे की. पुरीचं शिक्षणच सवाल आहे. अरे कानात आणि डोळ्यात 4 बोटाचं अंतर असतं. डोळ्याने बघितलं की आपण बिनकाळ झालं ना, तर शेवट गरीबाचं लेकरू ना. त्यांनी असं म्हणायला नको त्या आमिरने गाणं नेलं आणि कुठतरी ऍडमिशन करून आलं. येडाय काय, आपण असं फसवीन करा गाणं. चल. होय राम रे, एक नंबर हॉस्पिटल आहे. शिकवतात बी एक नंबर. आयला माझ्या डोक्यात आयडिया आली आहे. काय? मी हो करणार नर्सिंग. नर्सिंग? हो. अरे गाणं ती पुरींच असतं नर्सिंग. तू पोरगा आहे का, विसरला काय तू? मग डॉक्टर हो का? अरे गाणं काही इंजेक्शनची सुई बघितली तर तू थरथर कापतो आणि म्हणू की मला नर्स बनायचंय आणि म्हणे की मला डॉक्टर बनायचंय. ती इंजेक्शनची सुई खेळ दाबनं टोचून घेणारा माणूस मी लागला मला सांगाय. घेऊ का? चल चल माझं करा ऍडमिशन. ज्यावेळेस आपल्याकडे पडलेला पेशंट येतो, ऍक्सिडेंट ट्रॉमाचा पेशंट ज्यावेळेस येतो, त्यावेळेस आलेला पेशंट काय आहे त्याची कंडिशन बघायची. म्हणजे आपल्याला बघायचं काय असतं, त्याला पल्स आहे का, पल्स आहे का, त्याला बीपी बघायचा, बीपी कमी झालाय का, बीपी जास्त झालाय का, किंवा त्याचं अजून दुसरं काय आहे का, श्वासोच्छ्वास नीट घेता येतोय का, पेशंटला आपल्याशी नीट बोलता येतंय का, पेशंट जे आपण पेशंटला काय गोष्टी सांगतोय त्या कळतात का, बाबा तुझं नाव कोणतं, तुझं गाव कोणतं, तू कसं काय पडला, कुठं लागलं, हे महत्वाचं असतं. मग त्याच्यानुसार आपण त्याचं कॉन्शियस किती पेशंट आहेत ते ठरतं. मग आपण पल्स, बीपी, सॅच्युरेशन बघायचं. जर बीपी कमी असला तर त्याला IV फ्लूइड द्यायचं. नंतर आपण बघायचं त्याला दुखतंय कुठं. जर समजा हाताला दुखत असेल किंवा पायाला दुखत असेल, त्याची पायाची मुवमेंट होते का, कुठं दुखतंय, आपण त्याचं पाय उचलून बघायचे, दोन्ही पाय उचलून बघायचे, गुडघ्यातनं उचलून बघायचं, पंजा उचलून बघायचा, त्याचं पेल्विस बघायचं, चेस्ट बघायचं की कुठं दुखतंय. त्यानुसार त्याला आपण परत एक्सरे ऍडवाइस करायचे. एक्सरे ऍडवाइस करायचे, चेस्ट एक्सरे जे लागतील ते एक्सरे ऍडवाइस करायचे. आणि त्याच्यानंतर टेम्पररी आपल्याला फ्रॅक्चर कुठं असेल ना, जर समजा आपल्याला एक्सरे रिपोर्टिंग झालं त्यानुसार स्लॅब लावायचा. तुम्ही पहिली महत्वाची गोष्ट त्याचं पल्स, बीपी, सॅच्युरेशन घ्यायचं. आपल्याला काही पेशंटची हिस्ट्री माहीत नसते, त्याला शुगर आहे का नाही, त्यामुळे ट्रॉमाचा पेशंट किंवा अचानक आपल्याकडे पेशंट आला त्याची शुगर पण करून घ्यायची. तो त्याची कॉन्शियसनेस ठरवायचं, बोलतोय कसा काय, पटकन करायचं. ह्या गोष्टी बेसिक लाईफ सपोर्टसाठी करायच्या, महत्वाचं गरजेचं असतं. हे बघा, ह्या पद्धतीने लेक्चर सुद्धा चालू राहतं. ह्या पद्धतीने इथं या ठिकाणी आपलं एक्सरे टेक्निशियनचं प्रॅक्टिस घेतलं जातं.
आयला मुली आपल्या इन्स्टिट्यूट मधल्याच आहेत ह्या? हो, स्वतः त्या सर्व काही मॅनेज करतात. वा 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 वा, चालतंय. ठीक आहे. छान आहे दीदी. हो छान आहे. या चालू दे चालू दे. सर नमस्कार. नमस्ते, काय म्हणता सर? पालक आले होते विद्यार्थ्यांना घेऊन. हा. प्रॅक्टिकल कशा पद्धतीने चालतं नाही, ते घेऊ- त्यांना दाखव- तुम्ही ऍडमिशन घेऊ शकताय. प्रॅक्टिकल आपल्याकडे चांगलं चालू असतं. पेशंट त्यांना दाखवले जातात. त्यांना ऑपरेशन थिएटर मध्ये सगळं काम करायला मिळत असतं. वॉर्ड मध्ये काम करायला मिळत असतं. गेले 4-5 वर्षापासून त्यांच्या बॅचेस आपल्याकडे आहेत. नाही आम्ही बघितलं की खूप सुंदर प्रकारे तुम्ही मार्गदर्शन करत हो, होता हो. विद्यार्थ्यांना. फक्त सर आपला प्रश्न काय होता की शंका होती की जे तुमचं जे हॉस्पिटल आहे ह्यांच्या इन्स्टिट्यूटच्या आमचं हॉस्पिटल ह्यांच्या इन्स्टिट्यूट अटॅच इन्स्टिट्यूट Attach आहे ना? आहे हा, प्रॅक्टिकल साठी यांच्यातून आपल्याला नर्सिंगसाठी मुलं आपल्याकडे गेले 4-5 वर्षापासून येतात. मुलं मुली येतात. 4-5 वर्ष झाले त्यांच्या बॅचेस माझ्याकडे येत असतात. म्हणजे पुस्तकी ज्ञानाबरोबर प्रॅक्टिकल नॉलेज पण practical दिलं सुद्धा दिलं जातं नक्की. दिलं जाते वा, छान. दिलं जातं. चालेल सर. नमस्ते नमस्ते. बरं का अक्षय सर, तेवढं दीदीचं आपलं ऍडमिशन मग कन्फर्म करून टाका. कायच अडचण नाही. उद्या ऑफिसला डॉक्युमेंट घेऊन या 12वी पर्यंत सर्व. हा. आपण ऍडमिशन कन्फर्म करून टाकू. 100% करू. पण आपा बघितलं ना सगळं? देवागत माणसं भेटले रे हो, त्याचं काय? आमिर, खरंच आमिर तू. दीदी, तुला कसं काय? हा, ये काय की तुझा मग. प्रश्न असेल अजून ते आताच विचार. हा. हा नाही ना काय? नाही चांगले. चालेल चालेल मग उद्या ठीक सर आहे. हे दोघं जण येऊन करतील हो, admission, चालेल हा? चालेल. ओके थँक्यू सर. ओके. थँक्यू या जा आपा. हो चल तिथे बघा. बरं आम्ही येतो जरा आमचं काम आहे इथं पलटण मध्ये. आलो जरा मागणं. हा दमाय जाऊ दे आप्पा. डॉक्टर साहेब धन्यवाद. हा बघितलं का आमरे माय लेकराच्या चेहऱ्यावर किती हसू होत. अरे एवढं हसू ना तू 50 लाख दिला असं तरी मिळालं नसतं. हेच तर खरं समाज सेवा आहे, लक्षात घे. काल जे आपण म्हणत होतो का ना राजकारण करायचं हे करायचं, त्याच्यापेक्षा असली सेवा केलेली काय वाईट आहे मला सांग. हा अरे हा विचार कर, ह्या मुलीला शिक्षण मिळालं. असे कितीतरी मुलं इथं, असे कितीतरी विद्यार्थी आहेत की शिक्षणापासून वंचित आहेत. अशाच विद्यार्थ्यांना आपण उपयोगी पडलो, त्यांना योग्य मार्गदर्शन केलं आणि त्यांना शिक्षण मिळालं. हे सुद्धा मोठं पुण्याचं काम आहे ना. कसं असतं का ना, ह्या अशा बऱ्याच संस्था असतात, फक्त माणसांपर्यंत पोहोचत नाहीत. आणि काय होतं, कोण सांगत बी नाही. त्याच्यामुळे कसं असतं, आपल्याला माहिती आहे ना, तर आपण असली माहिती समोरच्याला बी द्यायची असती. बरोबर आहे का चुकीचं? हा बरोबर आहे. आणि मी म्हणतो काय माहिती का, समाजासाठी काहीतरी करायचंच ना, त्यासाठी कशाला पाहिजे सरपंच आणि उपसरपंच. अरे बिना खुर्ची सुद्धा आपण, बिना सत्ते सुद्धा बरं मला आपण सांग. समाजाचं काम करू शकतो. किती पैसे गेले आज आपलं? रुपया नाही गेला. उपाय नाही गेला, पण काम किती लाख मोलात झालं. अरे काम लाख मोला झालं, पण जो आनंद मिळला आपल्याला तो काय का माझा लय मोठा आनंद झालाय. अरे आप्पा काय हसत होतं वेळा का. आणि ती दिदी मग मग शिक्षणाचा प्रश्न सोडावा लागला. गरीबीत ना आपण बिला का वर गेलोय की. बस चल मस्त मध्ये काय करू माहिती का, मस्त मध्ये काय करू, दोघात अर्धा वडापाव खाऊ आणि घर गाठू. हा चल. त्या आपणला दिदीला बी नेलं असतं की त्यांनी बी काय खाल्लं नाही सकाळ. आता एकच वडापावचं पैसे तर आप्पा दिदीला सांगू शकतो का आम्ही भिकारी आहे असं.